उजनी तसेच वीर धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग 1 लाखांच्या वर सुरू असल्याने चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे। त्यामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून रविवारी शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून येथील 50 कुटुंबांचे उपजिल्हा रुग्णालयासमोरील रायगड भवन येथे सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे। पूरस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी रविवारी प्रशासनातील अधिकाऱ्यांसह पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली। व्यास नारायण आणि अंबाबाई झोपडपट्टी परिसराला भेट देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला तसेच प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला। याप्रसंगी प्रांताधिकारी सचिन इतापे, तहसीलदार सचिन लंगोटे, मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते। चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने सखल भागातील नागरिकांना वेळेत सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे निर्देश त्यांनी महसूल, नगर परिषद, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले। पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवून कोणतीही अनुचित घटना घडू नयेत यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात। नगर परिषद, महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती आमदार आवताडे यांनी दिली। नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं। दरम्यान धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आणि चंद्रभागा नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा कायम ठेवला असून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। आता या ठिकाणी आपल्या चंद्रभागेमध्ये उजनीतून आणि या ठिकाणी येणारा विसर्ग हा जवळजवळ 1,10,000 12,000च्या आसपास विसर्ग आहे आता सध्याचा। संध्याकाळी अजून थोडासा कमी होईल, परंतु वरती पाऊस जर चांगला झाला तर हा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळं प्रशासनामध्ये आपले प्रांताधिकारी इतापे साहेब असतील, तहसीलदार लंगोटे साहेब असतील, सीओ आपले रोकडे साहेब असतील, पोलीस प्रशासन सर्वजण त्या ठिकाणी येथील लोकांच्या ह्याच्यासाठी म्हणजे जर काय पाणी वाढलं केलं तर त्या लोकांना स्थलांतरित करणे, लोकांच्या सेवा सुविधा व्यवस्थित देणे, या ठिकाणी मंदिर समिती सुद्धा या ठिकाणी कार्यरत आहे। नक्कीच या ठिकाणी आज जर पाऊस वाढला, पाणी जर वाढलं तर लोकांच्या बाबतीतल्या ज्या समस्या निर्माण होणार आहेत त्यासाठी प्रशासन सज्ज आहे। आता खरं तर ही परिस्थिती प्रत्येक वर्षी बघायला मिळते। प्रत्येक वर्षी पूर साधारणपणे येतो आणि व्यापाऱ्यामध्ये लोकांचा हाल बघायला मिळतात। तिथल्या लोकांना कायमस्वरूपी अशी कुठली व्यवस्था होऊ शकत नाही? खरं हा अतिशय खूप वर्षापासून आलेला हा प्रश्न आहे की येथील सगळ्या लोकांचं, कारण एक तर आहे की ह्याच ठिकाणी जर बिल्डिंग बांधायची म्हणलं तर हे ब्ल्यू लाईनमध्ये येतं, त्यामुळं या ठिकाणी बिल्डिंग होऊ शकत नाही। त्या लोकांना स्थलांतरित करून तिथंच त्या ठिकाणी या लोकांची ती राहणाऱ्या लोकांची घरं ही चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे। परंतु सरकारचा उद्देश आहे की प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी प्रत्येक लोकांना घर मिळलं पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे। आणि नक्कीच त्या पद्धतीनं या लोकांना स्थलांतरित करून या ठिकाणी परत झोपडपट्टी होऊ नये त्याकरता वेगळ्या पद्धतीचं इथं आरक्षण असेल किंवा वेगळ्या पद्धतीचं इथं सुशोभीकरण असेल करून नक्कीच या लोकांना आधार देण्याचं काम आपले सरकार 100% करल, त्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करू। आज भीमा नदीला एवढा मोठा पूर आला, एवढं मोठं पाणी वाहून जाते, तर आज आपल्या मतदारसंघातली अशी आणि काही खेडेगाव आहे त्या खेडेगावातल्या कॅनलला पाणी पोहोचून आहे। शेतकरी वाट बघतोय कॅनल, त्यांच्या जमिनी या योजनेमध्ये गेले परंतु त्यांना पाणी अजून पोहोचून आहे। खरं म्हणजे काही पत्रकारांनी काही बातम्या केल्या, सगळं मी बघितलं। तर एक आहे आपल्याकडे वारी चालू होती, वारी चालू आहे। आपला उजनीचा कॅनल जर 900चा विसर्ग जर आपण दिला क्युसेकचा, तर प्रॉब्लेम असा होतो की आपल्याकडे येणारे सगळ्या रस्त्यावरून येणारे जे वारकरी आहेत हे वारकरी प्रामुख्याने कॅनलमध्ये उतरतात, आंघोळ करतात, स्नान करतात। त्या ठिकाणी त्याचा प्रवाह जर वाढला तर कुठेतरी अनर्थ घडू शकतो।
त्यामुळं हा प्रवाहाचा विसर्ग 900च्या ऐवजी हा अत्यंत कमी विसर्ग ठेवला होता, जेणेकरून वारकऱ्यांना ज्या त्या ठिकाणी ज्या त्या भागामध्ये जिथे जिथे कॅनल आहे त्या कॅनलचं पाणी वापरता यावं, आंघोळ करता यावी अशा पद्धतीनं विसर्ग होता. आणि वारी झाली का दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी गर्दी खूप होती. परत जाणारी वारकरी तशाच पद्धतीनं आंघोळ्या असतील किंवा त्या ठिकाणी थांबणं असेल हे होत होतं. त्यामुळे 2-3 दिवस तो विसर्ग वाढवता आला नाही. परंतु आता हा विसर्ग वाढवलेला आहे. 900च्या क्युसेकचा विसर्ग हा त्या ठिकाणी आपण केलेला आहे आणि नक्कीच या पद्धतीनं आता सिंचनासाठी असेल किंवा गावातील तलाव असतील, गावातल्या तिथल्या काय पाणी पुरवठ्याच्या विहिरी असतील त्या भरून घेण्याचं सुद्धा माननीय मंत्री महोदय विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी सूचित केलेलं आहे. नक्कीच त्या पद्धतीनं आपण काम करतो. कधीपर्यंत मिळू शकेल पाणी त्याला? का आता पाणी सध्या चालू आहे. जसं जसं सिंचनाची हे भागल म्हणजे तिथलं सिंचन पूर्ण होईल तसं वर 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 आपण नेहमी जसं सिंचन करतोय तशा पद्धतीनं खालचं सिंचन होत 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 परत टेल टू हेड हा जो नियम आहे की या नियमानं या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना 100% पाणी मिळेल. धरणात मुबलक पाणी त्यामध्ये आहे, त्यामुळं पाण्याची कुठलीही चिंता नाही. परंतु शेतकऱ्याच्या आता सध्या अडचणी, कारण आता पाऊस असं वातावरण दिसतंय, पाऊस आज पडतोय का उद्या पडतोय ह्या चिंतेत शेतकरी आहे. परंतु हे पाणी हे लवकरात लवकर कसं मिळेल हे या ठिकाणी येणाऱ्या 4-5 दिवसात आपल्या या ठिकाणी पंढरपूरमध्ये या सिंचनाच्या पाण्याचं आता भाटघरचं पाणी तर आपण आणलेलंच आहे आणि उजनीचं पाणी सुद्धा येणाऱ्या 4-5 दिवसात 5-6 दिवसात नक्कीच हे सुद्धा पाणी येऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करू. भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना गेल्या 2 महिन्यापासून फक्त 2 तास लाईट होती आणि तुम्ही पण एक शेतकरी, तुम्हाला पण माहिती की 2 तासामध्ये शेतकऱ्याचं भरणं होत नाही. आता अचानक 8 तास लाईट सोडली गेली आहे. मग लाईट 8 तास अचानक आली कुठून आता एवढी? एक आहे हा अतिशय चांगला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये विधानसभेत सुद्धा बराचसा गोंधळ झाला. विरोधक, कारण ही अवस्था संपूर्ण महाराष्ट्रभर होती. संपूर्ण महाराष्ट्रभर नाही म्हणजे सगळीकडे ही अवस्था होती. तरी अल निनोच्या इम्पॅक्टमुळे या ठिकाणी प्रत्येक राज्याला धोरण ठरवून दिलं होतं की असलेलं पाणी ते पुढच्या वर्षी पाऊस पडेल का नाही, किती पडेल याची साशंकता होती. त्यामुळे प्रत्येक राज्याने धोरण केलं होतं की पहिलं सिंचनाच्या पाण्यापेक्षा पिण्याचं जनावरांच्या पाण्याला महत्त्व दिलं होतं. त्यामुळं जे पाणी आहे आपल्या आता सध्या अखत्यारीत पाणी आहे त्या पाण्याचं पुढील वर्षासाठी नियोजन चालू होतं. त्यामुळं आणि सगळ्या धरणं हे आटोक्यात आली होती आणि सगळ्यात मोठं धरण आपलं कोयनेचं धरण, ज्या कोयनेच्या धरणावर जवळजवळ 2000 मेगावॅट वीज तयार होती. चंद्रपूर अन्य भागामध्ये 500, 800, 900 मेगावॅटची तिथं त्या ठिकाणी वीज प्रकल्प होते. हे सगळे वीज प्रकल्प जे हायड्रो पॉवर वीज प्रकल्प होते हे बंद पडले होते, कारण धरणातच पाणी नव्हतं. त्यामुळे वीज तयार करता येत नव्हती. जे कोयना धरण महत्वाचं होतं, जे महाराष्ट्राला वीज पुरवत होतं, तेच धरणाची वीज बंद पडली. त्यामुळे विजेचा सुद्धा तुटवडा महाराष्ट्रामध्ये जाणवत होता. आता सगळी धरणं भरलेली आहेत. वीज प्रकल्प जे प्रकल्प बंद पडले होते ते प्रकल्प सुद्धा चालू झालेले आहेत. त्यामुळे विजेची समस्या या पुढच्या कालावधीत आपल्या ह्याच्यावरती येणार नाही आणि पाण्याचं नियोजन करावं लागत होतं. त्यामुळं आता धरण आपलं भरलं, किती दिवसात भरलं हे आपल्या सगळ्यालाच ज्ञात आहे. त्यामुळं धरण भरल्या हे धरण जवळजवळ 70-80% गेल्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि विखे पाटील साहेब आणि पालकमंत्री यांच्या सगळ्यांशी चर्चा करून लगेच इमिजिएट मला वाटतंय ज्या दिवशी धरण भरायला चालू झालं 50-60% वर गेलं त्यावेळेला लगेच हा प्रस्ताव कॅबिनेटला पाठवण्याचं काम केलं. कारण अल निनोच्या इम्पॅक्टमुळे पाणी वाटप असेल किंवा लाईटचं असेल हे सगळे अधिकार हे राज्य लेवलला त्या ठिकाणी केले गेले होते. इथले जी पाणी वाटप समिती होती त्या पाणी वाटप समितीकडे हे अधिकार नव्हते. रेग्युलर पाणी वाटप समितीकडे असतात, परंतु हे राज्य लेवलला गेल्यामुळं हे कॅबिनेटचा निर्णय व्हायला वेळ लागत होता. परंतु धरण 60-70%, 80% गेल्या लगेच 8 तासाची आपण वीज रेग्युलर केली आणि वीज प्रकल्प ही सगळे चालू झाल्यामुळं विजेची समस्या नव्हती. दादा, खर तर पुरामुळे इथे मुलं त्रस्त झाले. फोटो सेशनसाठी मंदिर समितीची कोणतरी एक महिला राजकीय व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या फोटो सेशनसाठी लोकांना उपाशी राहावं लागते. ती व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीवर कारवाईची आपण मागणी करणार आहात?
खरं म्हणजे अशा अवस्थेत फोटो सेशन प्रसिद्धी हे करणं उचित नाही आहे. आणि ठीक आहे, आता काय केलं असेल, मी आत्ताच त्या ठिकाणी तिथल्या आमच्या माता भगिनींशी भेटलो. त्या ठिकाणी त्यांनी मला आपण जे सांगितलं त्या पद्धतीनं मला सांगितलं की आम्हाला सकाळी नाश्ताही मिळाला नाही, पण 2 तास, कारण मंदिर समितीकडे जेवणाची इथली व्यवस्था असते आणि मंदिर समितीने त्या ठिकाणी जेवण द्यायला, आज पहिला दिवस असल्यामुळं थोडा तीही चौकशी केली. पहिला दिवस असल्यामुळं थोडासा उशीर झाला, परंतु जेवण आलं आणि 1 तास लेट झालं, ही अतिशय खेदजनक बाब आहे. आणि नक्कीच तशा सूचना मंदिर समितीला त्या ठिकाणी दिल्या जातील. आता प्रांत अधिकारी इतापे साहेब यांच्याकडेच चार्ज आहे. तिथले शेळके साहेब आता सध्या रजेवर आहेत आणि नक्कीच प्रांताधिकारी साहेब हे 100% याच्यावरती ऍक्शन घेऊन पुढील काळामध्ये अशा घटना घडणार नाही त्याची जबाबदारी घेऊ. पण हे एका महिलेसाठी, एका महिलेच्या फोटो सेशनसाठी लोकांना उपाशी राहावं लागतं. खेदजनक बाब आहे. जाऊ द्या, आता तुम्ही बी लय दुखावरच्या ढलप्या काढू नये असं मला वाटतंय. की जे घडलं घडू द्या, पुढे जर घडलं तर त्याच्यावर आपण कारवाई करण्याचं आपण बघू. दादा, प्रस्तावित कॉरिडॉर मध्ये ज्या नदीकाठच्या झोपडपट्ट्या आहेत त्याच्या पुनर्वसनाचं काय नियोजन आहे? कॉरिडॉरच्या बाबतीत या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा स्वतः बोललेले आहेत की कॉरिडॉरच्या बाबतीत जेवढे बाधित आहेत त्या बाधितांना विचारात घेऊनच आपण त्या ठिकाणी हा कॉरिडॉर पूर्ण करणार आहे. कुठल्याही एकाही व्यापारी असेल, तिथं घर मालक असेल किंवा घराचा भाडेकरू असेल, त्यांच्यावरती अन्याय न होता हा कॉरिडॉर आपण पूर्ण करू. कॉरिडॉर मध्ये ह्या पुरासंबंधीच्या ह्याचा विचार केला जाईल. 100% कॉरिडॉर मध्ये सगळ्या गोष्टींचा हा विचार केला जाईल. पूर असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, लोकांची आज आपण गर्दी बघतोय, जवळजवळ 35 लाखाच्या वर ही आज इतिहास झाला, उच्चांक झाला. तर भविष्यामध्ये याच्यापेक्षाही जास्त गर्दी होऊ शकते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा कॉरिडॉर पूर्ण होतो.